मॉर्निंग गाईज फ्रॉम ले. आम्ही आहोत हॉटेल हनी बी मध्ये आणि हे आहे पद्म हॉटेलच्या समोर. कसं भारी केलेलं आहे ना. आणि गाडी स्टार्ट होते आता, प्रयत्न करते स्टार्ट होण्याचा, बघूया. आणि फायनली अथक परिश्रमानंतर कार एकदा परत चालू झालेली आहे. बाप रे, कठीण काम होतं. चला बाबा, आता बाकीचे सगळे प्लॅन कॅन्सल. आम्हाला जायचं होतं नुब्रा पँगॉंग, पण ह्या अशा कारसोबत बिलकुल जायची इच्छा नाही माझी. तर इथून आपण ना फक्त लोकल जे साईट आहेत ना, ज्या काही आहेत गोष्टी त्या बघूया आणि इथून निघूया परत कारगिलकडे. तर आता आम्ही पोहोचलो आहे ले पॅलेसला. गाडी चालू झाली ॲक्च्युली आणि आम्ही इथं उन्हात लावून ठेवलेली आहे. हा आहे ले पॅलेस आणि इथून बघा हा सगळा व्ह्यू असला क्लास आहे. आणि नाही ते थोडंसं ब्रिदिंगला प्रॉब्लेम होतो आहे मला, धाप लागते लिटरली. लाईट वगैरे लावलेलं आहे, रात्री भारी दिसतं. इथून बऱ्यापैकी लेचा व्ह्यू दिसतो. आणि हे जे समोर दिसतं ना हे ग्राउंड, हे ॲक्च्युली पोलो ग्राउंड होतं. तिथे सगळे म्हणजे जेवढे काही स्पोर्ट आहेत ना, पोलो, क्रिकेट, फुटबॉल वगैरे सगळे तिथे खेळले जायचे आधी. पण आता ग्राउंड जे आहे ते खाली कुठेतरी शिफ्ट केलं आहे त्यांनी आणि इथे मार्केट आणि पार्किंगसाठी जागा तयार केलेली. बघा काय मस्त व्ह्यू आहे इथून. आम्ही इतक्या वेळा आलो आहे, पण मी पहिल्यांदा पॅलेसमध्ये येतो आहे, ले पॅलेसमध्ये. आर्किओलॉजिकल सर्वे, तिकीट काउंटर आहे इथे आणि इथून एंट्री आहे. पॅलेसच्या आतमध्ये ना व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे यावेळेस ना. पूर्णपणे गाडीने ठरवून घेतलेलं आहे यांना फिरूच द्यायचं नाही. बघा परत लागला आहे इंजिन चेक लाईट. आणि आम्ही लेमध्ये आहोत. लकीली इथं सर्विस सेंटर आहे, पण बघूया आता चालू आहे की बंद आहे. काय गडबड आहे यार, डोकं खराब होतं यावेळेस. लेच्या सर्विस सेंटरला आलो आम्ही, कारण इतक्या वेळा त्रास देते गाडीना की लिटरली परेशान झालो आम्ही. बघू आता काय होतंय. आता लावलं यांनी कामाला, गेल्या 1 तासापासून इथं वाट बघतोय आम्ही आणि त्याच्यानंतर आता हे कामाला लावलेलं आहे. आमच्या नंतरच्या आलेल्या गाड्या आधी लावून हे काम करताय. असं आहे महिंद्राचं ले मधलं शोरूमचं सर्व्हिस सेंटरची कंडिशन. एकदम टाळाटाळ, एकदम निष्काळजी लोक आहेत. काही अर्थ नाही या गोष्टीला. 2-3 मेल टाकले, त्याच्यानंतर कुठे जाऊन कामाला लागले लोक महिंद्रावाले आणि फायनली आपली गाडी तयार केली. आपल्याला कारगिलला. परत एक चेक पोस्ट आहे हा हांग्रेल. आणि याच्यानंतर डायरेक्ट कारगिल. अजून जवळपास 64 किलोमीटर कारगिल बाकी आहे. 9:30 वाजेचा टाईम दाखवत आहे. 10चा टाईम होता, 9:30 पर्यंत येऊन गेलेलं आहे आता. चला एकदा परत आम्ही कारगिलला येऊन पोहोचलो आहे, त्याच हॉटेलमध्ये. आजचा दिवस